नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांवर पोहोचली असून शहरामध्ये दाटी होत असल्याने अनेक जण हद्दवाढमध्ये राहायला जात आहेत। मात्र गुंठेवारीला परवानगी बंद असल्याने अनेकांनी नोटरी करून जागा घेतल्या, परंतु त्यांना आता त्याची मालकी मिळत नाही। तरी पण ज्या जागा मालकांकडे आहेत त्या जागेचा मोजणी नकाशा आणि जागेची मालकी सिद्ध करणारी कागदपत्र आहेत, त्यांना गुंठेवारीची परवानगी देण्याची तयारी आता महापालिकेने दर्शवलेली आहे। शहरातील ज्या मिळकतदारांनी पूर्वी गुंठेवारीची परवानगी घेतली आहे त्यांना जागेची कागदपत्र पाहून महापालिकेकडून बांधकाम परवानगी दिली जात आहे, पण नव्याने गुंठेवारीसाठी अर्ज करणाऱ्यांना मात्र परवानगी दिली जात नाहीये। महापालिकेकडून त्या अर्जदाराला मोजणी नकाशा आणि मालकी सिद्ध करणारी कागदपत्र मागितली जात आहेत। त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून त्याचा नकाशा मागितला जातो। मात्र अर्जदार व्यक्तीची जागा त्याच ठिकाणी आहे हे महापालिकेच्या प्राथमिक लेआउटवरून सिद्ध होणार असल्यानं भूमी अभिलेख कार्यालय त्या अर्जदारास महानगरपालिकेकडील तात्पुरती मंजूर केलेले प्राथमिक लेआउट मागत आहे। दोन्ही कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत असल्यानं अद्याप गुंठेवारीचा प्रश्न काही निकाली निघालेला नाही। दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयाच्या पत्रानुसार महापालिकेने ज्यांना ऑनलाईन परवाने दिले आहेत त्यांची माहिती पेनड्राईव्हमध्ये तर ऑफलाईन परवाने दिलेल्यांची माहिती हार्ड कॉपीमध्ये देण्याची तयारी दर्शवलेली आहे, परंतु त्यासाठी लागणारं स्कॅनिंगचं शुल्क भूमी अभिलेखने द्यावं अशी महापालिकेची भूमिका आहे। आता दोन्ही कार्यालयातील पत्रव्यवहार कधी थांबणार आणि गरजूंना गुंठेवारीला परवानगी कधी मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये आता गुंठेवारीला परवानगी मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला ती कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।